नमस्कार. असं म्हटलं जातं की गावखेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. एका गावाचा विकास जसा होतो तसा अनेक जिल्ह्यांचा, अनेक गावांचा विकास म्हणजे जिल्ह्याचा आणि राज्याचा, पर्यायाने देशाचा विकास. आज आपली विकासाची परिभाषा आपण वेगवेगळ्या मापदंडांनी मोजतो. त्यातलं प्रमुख मोजमाप म्हणजे रस्ते विकास आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे 2014 पासूनचं सरकार आहे, या सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी काम करत आहेत. रस्तेकरी किंवा रस्त्यांचा मंत्री अशा प्रकारची बिरुदं या नितीन गडकरी यांना दिली जातात, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप छान रस्ते 4 लेन, 6 लेन, 8 लेन, 10 पदरी किंवा वेगवेगळे बोगदे तयार करून रस्ते तयार करणं, वेगवेगळे डोंगर पोखरून रस्ते तयार करणं, अशा प्रकारची रस्त्यांचा विकास या देशामध्ये खूप मोठ्या संख्येनं झालेला आहे. ईशान्य उत्तरेतले देश, राज्य, ज्या ठिकाणी रस्ते विकास नव्हता, ज्या ठिकाणी रेल्वे विकास नव्हता, ज्या ठिकाणी पाण्यामधून पूल टाकून शेकडो किलोमीटरचं अंतर कमी करून प्रवास सुखकर करणं, अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग किंवा आपण पुणे मुंबईमध्ये पाहतो आकाशामधून मेट्रो धावते किंवा आकाशामधून बस सेवा धावते. हा देखील क्रांतिकारक निर्णयच आहे, ज्याच्यामध्ये रस्ते विकासच त्याला देखील आपण म्हणतो. आता अलीकडच्या काळात पाण्यामधून पाणबुड्यांच्या मार्फत केली जाणारी वाहतूक हा देखील आहे विषय. जसं विमान हवेतून चालतं तसं पाण्यामधून पाणबुड्या आणि बोटच्या माध्यमातून जो विकास होतो आहे तो देखील लक्षणीय आहे आणि आपला वेळ वाचवणारं माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. अनेक विषयाच्या अनुषंगानं विकास आज होतो आहे. राजकीय अर्थाने आपण विकासाला वेगळ्या वेगळ्या टीकाटिप्पणी देखील करतो, परंतु आज आपला विषय विकासाचा आहे, रस्त्यांचा आहे. आज आपण वेगवेगळे तीर्थक्षेत्र विकसित होताना पाहतो आहोत. मग ते बालाजीचं असेल किंवा शिर्डीचं असेल किंवा पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, हे सगळे तीर्थक्षेत्रांची गर्दी कशामुळं आता वाढलेली आहे, तर याला कारण देखील रस्ते विकासच आहे. आपण बघतो आहोत की पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट हा जो दर्शनाचा कॉरिडॉर झालेला आहे, एका दिवसामध्ये लोक 4 ठिकाणचं दर्शन करून एक ठिकाणी मुक्कामाला थांबतात किंवा 2 ठिकाणी दर्शन करून मुक्काम करून दुसऱ्या दिवशी 2 ठिकाणं करतात. अशा प्रकारचा एक लोकांचा आता व्यवहार सुरू झालेला आहे. म्हणजे विकेंड असेल किंवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, सलग सुट्ट्या असतील, लग्नसराई असेल, अशा प्रसंगाच्या अनुषंगानं किंवा वेगवेगळ्या गुरुपूजना असतील, या निमित्तानं तीर्थक्षेत्रामध्ये विकास खूप मोठ्यानं गर्दी होते आहे. आणि या गर्दीला ज्या सुखसोयी किंवा सुविधा देणं गरजेचं आहे, त्याच्यामुळं मोठं अर्थकारण त्या शहराचं वाढलेलं आहे. तुळजापूरसुद्धा आहे, चारी बाजूनी तुळजापूर आता 4 लेन झालेला आहे. लातूर रोड असेल, जो धुळे सोलापूर महामार्ग, नागपूर सोलापूर महामार्ग आहे. धाराशिव रोड धुळे सोलापूर आहे. सोलापूर तर पूर्वीपासूनच महानगर आहे आणि आता तो देखील 4 लेन झालेला आहे. तो धुळे ह्याच्या महानगरामध्ये येतो. नळदुर्ग देखील आता 4 लेन नाही, परंतु 2 लेन होतो आहे. याच्या अगोदर पण तो चांगला रस्ता होता. आता तो जो 9 नंबरचा सोलापूर हैदराबाद आहे त्याला जोडणारा नळदुर्ग तुळजापूर हा रस्ता देखील झालेला आहे. या रस्त्यांच्या जाळ्यामुळे तुळजापूर अत्यंत रुबाबदार देखणं दिसतं. 2-3 किलोमीटर तुळजापूरच्या जवळ आलं की हे सगळे रस्ते, सुसज्ज रस्ते पाहायला मिळतात आणि भाविकांना छान वाटतं. मित्रांनो,